अवघे ब्रह्म मी आहे हे समजून आचरणे ह्याचे नाव ब्रह्मचर्य. सकाळी जी जाग येते तीच जग खोलण्याची किल्ली आहे. तेच आपण असल्याचे ज्ञान, तेच आत्मप्रेम. ते प्रेम खोटे आहे हे कळणे म्हणजे वैराग्य. मी जिवंत आहे ही कल्पनाच मुळात खोटी आहे हे सारे ओळखले गेले पाहिजे. त्यासाठी चिंतेचे चिंतन न करता चिंतनाचे चिंतन करा. 4-5 पाण्याचे थेंब जर समुद्रात टाकले तर त्या थेंबाचे अस्तित्व समुद्रात वेगळे राहणार आहे का? तसे या जाणीवेला निराळे वास्तव्य नाही, ते मानले गेले आहे. ती जाणीव व्यापक आहे, ती व्यक्तिपुरती नाही, म्हणजे वास्तविक व्यक्तीच नाही. आपण व्यक्ती मानली आहे. शब्द आला तिथे याचकत्व निर्माण झाले. हे दुःखाचे लक्षण नाही का? जाणीवेने याची सुरुवात होते. देहवृत्ताचा अनुभव मावळेपर्यंत तुम्हाला आपण असल्याच्या ज्ञानाची भक्ती केली पाहिजे. देहवृत्ताचा अनुभव असेपर्यंत साकारता जाणवेल, तेव्हा ती साकारता आपली नाही, तो न टिकणारा अनुभव आहे हे जाणून घ्या. एके दिवशी हा असी भाव निवृत्त होणार आहे हे ध्यानी ठेवा. होणार ते होऊ दे. तुम्ही आत्मनिश्चयाचा कडेलोट करा. हा सारा व्यवहार प्राणेश्वर व ज्ञानेश्वराचा आहे, तुमचा आमचा नव्हे. काही नव्हते ते आपण आणि काही आहे तेही आपणच. मला जाणवते आपणच देव, आपणच भक्त, आपणच भक्ती. वृत्त ज्ञानाची वस्ती निवृत्तीमध्ये आहे. सत्वामुळे इतर 2 गुणांचा व्यवहार चालतो, म्हणून ज्ञान हा सत्वगुण असे म्हटले आहे. हे जग आपणच व्यवहारते आहे, पंचभूते व त्रिगुणाच्या रूपाने. तुझा व त्याचा संबंध नाही. प्रकृती पुरुष ही व्यक्ती नसून चैतन्याची आकर्षणे आहेत. अज्ञान म्हणजे जे आपण नव्हे ते, न करता ते दुमदुमते, ते तुझ्या जाणीवेचे कर्म आहे. मला व्यक्तत्वाचा किंवा व्यापकताचा सुद्धा उपयोग नाही. व्यक्त म्हणजे सगळ्या ठिकाणी सर्व आहे असे आहे. परब्रह्म म्हणजे सगळे ज्याच्यात सामावून अदृश्य होते ते. जन्मसंख्या ज्याला आली आहे ते प्रेमच दळणवळण आहे. जे ब्रह्मज्ञान जाणवते त्याला आत्मज्ञान नाही, म्हणजे आपण असल्याची जाण नाही. जेव्हा तुम्ही पुष्कळ व्यापक होता तेव्हा तुमची आठवण तुम्हाला राहत नाही, म्हणजे कल्पनातीत निरंजन. आपण आहे ही कल्पना म्हणजे रंजन. कल्पनातीत निरंजनाला ओळखा, पण आपण असलेल्या कल्पनेचा उपयोग करू नका. ज्ञान म्हणजे काय हे जर तुम्ही ओळखले तर जगणारे किंवा मरणारे तुम्ही नाही हे तुम्हाला कळेल. जन्म जात ओळखा, ती सगळ्या नावारूपाने भरलेली आहे. जेव्हा बाळाला नाव ठेवले जाते ते त्याच्या देहाची जात ओळखून. ते नाव ऐकणारे जे आहे ते मुलगा किंवा मुलगी नसते. व्यवहार जरी त्या नावावर चालतो आहे तरी ते मिथ्य आहे. ख्यातीमुळे ती नावे जिकडे तिकडे नांदतात व कार्य करतात. जाणीव जाणपणे जाणवते तोपर्यंत ती भोगलीच पाहिजे. सक्रियतेने व रंगरूपाने ती जन्मजात नालायक आहे. अवघे ब्रह्म मी आहे हे समजून आचरणे याचे नाव ब्रह्मचर्य. मग त्याला कळते की ब्रह्म म्हणजे भ्रम, आपण असल्याची जाणीव. प्राणमय कल्पना तरंग आहे. आपण असल्याचे ज्ञान म्हणजे कल्पनेचा ठसा आहे.